आज एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। कर सवलतीपासून ते पेन्शनपर्यंत मोठ्या घोषणांची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देण्यात येणार। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। आरक्षणावर शिंदे आणि पवारांमध्ये तासभर चर्चा। शिंदेंकडून पवारांना पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण देण्यात येणार। पवारांच्या भेटीनंतर सागर बंगल्यावर शिंदे आणि फडणवीसांमध्येही खलबतं। साखर कारखान्यांना थक हमी देताना महायुती सरकारकडून दुजाभाव। फक्त सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना साखर थक हमी दिली जाते। शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। 25 जुलैपासून राज्यात भाजपची राज्यभर कार्यकर्ता संवाद यात्रा। भाजपचे नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। काल फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यात्रेबाबत चर्चा। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोलेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। शहांच्या पवारांवरील टीकेनंतर अजितदादांचं नो कॉमेंट्स। मंत्री मुंडेंचा भाजपच्या सुरात सूर, तर बावनकुळेंना पत्र लिहित दादांच्या 2 आमदारांची शहांवर नाराजी। शरद पवारांविषयी इतकीच कळकळ होती तर मग दादांसोबत का आला? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। येवल्यात जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते आणि झळ कशी बसते, जरांगेंचा इशारा। आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत। मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय। पूजा खेडकर प्रकरणी आणखी एक चौकशी होणार। पूजा खेडकरच्या आई वडिलांचा खरंच घटस्फोट झाला होता का, याची चौकशी करण्याचे केंद्र सरकारचे पुणे पोलिसांचे आदेश। गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू। प्रियकरानं 2 मुलांसह महिलेला नदीत फेकलं। मावळमधील संतापजनक घटना। विवाहबाह्य संबंधातून महिला प्रियकराकडून गर्भवती असल्याची माहिती। मंत्रालयाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांना बसू द्याल का? पोलीस दुकानांसमोरचे स्टॉल हटवू शकत नसतील तर आम्हाला लष्कर बोलवावं लागेल का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला संतप्त सवाल। उत्तर महाराष्ट्रातून पाऊस गायब। जायकवाडी धरणात केवळ 4.3% जिवंत पाणीसाठा शिल्लक। खरीपाच्या पेरणा होऊनही पाऊस गायब झाल्यानं बळीराजा चिंतेत। सलग 4थ्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्ग बंद। जिल्ह्यातील पूर ओसरण्याला सुरुवात। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, तर रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। वारणा, कृष्णा, कोयना, अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीनेही इशारा पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याच्या सूचना।